नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धनबचत करा. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. उपाय: शुक्राला प्रभावित करण्यासाठी नेहमी स्वच्छ इस्त्रीचे कपडे परिधान करा, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात लाभकारी प्रभाव होईल. वृषभ राशी. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलण्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काही जणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ही घटना सहकाऱ्यांबरोबर साजरी करून तुमचा आनंद द्विगुणित करू शकता. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. उपाय: सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम केल्याने आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे म्हणजे प्रेम. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्य प्रोत्साहन देतील. उपाय: सूर्याला तांब्याच्या पात्रामध्ये पाणी देणे तुमच्या नोकरी आणि बिझनेसमध्ये उपयुक्त ठरेल. कर्क राशी. आजच्या दिवशी नवीन भागीदारी आशाजनक असेल. प्रवास करावा लागणार असेल
तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. उपाय: जेवणामध्ये मधाचा उपयोग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. सिंह राशी, आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. मुलाचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. त्याच्या आजारावर मात करू शकाल असे चैतन्य प्रेमाने त्याच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर सारण्याची ताकद आहे. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. उपाय: फाटलेले जुने कपडे, रद्दी वस्तू, पेपर इत्यादीला घराच्या बाहेर काढणे पारिवारिक आयुष्यासाठी चांगले राहील. कन्या राशी, तुमच्या जीवनाला एक छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. एका ठिकाणी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. मौज मस्ती मजा करण्यासाठी चांगला दिवस. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तणावात येऊ शकता. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर तेल घाला. तूळ राशी, तुमच्या घरातील कुणी जवळच्या व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करतील, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढावू शकतो. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. उपाय:
चांगल्या आरोग्यासाठी बदाम, अख्खे शेंगदाणे, विभाजित हरभरे खा आणि धार्मिक व आध्यात्मिक ठिकाणी पिवळे कपडे परिधान करा. वृश्चिक राशी. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो यामागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घ काळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. उपाय: आपल्या प्रियकरला भेटण्याच्या वेळी लाल गुलाब नक्की भेट द्या. याने प्रेमसंबंध मजबूत होतील. धनुराशी. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. प्रवासामुळे जागरूकतेत वाढ होईल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करत बसला तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करेल. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. उपाय: निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा. मकर राशी. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्याच्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामाला करण्यात समर्थ होऊ शकत नव्हता. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण आज तुम्ही अनुभवू शकाल. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. उपाय: चंद्राची दिशेमध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढेल. कुंभ राशी. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल.
एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुमच्याकडे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. तुम्ही भारावून जाल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू शकता. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही, परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते, कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल, परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. उपाय: चंद्रयंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मीन राशी. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. उपाय: गणपती मंदिराजवळच्या आर्थिक रूपात वंचित आणि गरजू लोकांना लाडू दान करा. याने आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी फायदेशीर राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.